नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज बिग बॉस मध्ये नॉमिनेशन टास्क झालेला आहे. तर मित्रांनो, नॉमिनेशन टास्क तर हा सोमवारी होतो, तर त्यांना आज काय करायची गरज पडली? कारण की एक का दोन दिवस बाकी वाटतं हा, आणि 2 दिवसामध्ये विकेंडचा वार आहे. तर काय वोटिंग तर होणार नाही, वोटिंग लाईन चालू करतील का नाही तेही माहीत नाही. पण मित्र, आणि पहिल्या हप्त्यामध्ये वोटिंग लाईन बंदच असते, कारण की वोटिंग लाईन चालू करतच नाही ते, किंवा चालू जरी केली तरी नॉमिनेट करत नाही, बाहेर बी काढत नाही. तर मित्रांनो, नेमकी नॉमिनेशन टास्क आज घ्यायचं कारण काय? तर काल आपण एपिसोड बघितला, एवढे मुद्दे होते. राधा पाटीलला मुद्दा भेटला होता, ती भांडू शकली नाही. त्याच्यानंतर सोनालीकडे मुद्दा होता, ती भांडली नाही. त्याच्यानंतर इतके जण होते की त्यांना मुद्दे भेटत होते, त्यांना बोललं जात होतं. ज्या वेळेस त्यांचं टास्क होत होता त्यावेळेस, आणि त्या टास्कमध्ये पण त्यांना भांडता आलं नाही. त्याच्यामुळे मग बिग बॉसने विचार केला की नॉमिनेशनचं टाकू आपण. नॉमिनेशन करायच्या वेळेस कम्प्लीट आहे, भांडतील, आणि तेच झालं. बिग बॉसनी प्लॅन केला आणि तो सक्सेस झाला. सागर कारंडे, तिथं सागर कारंडेचं नाव घेतलं नॉमिनेशन मध्ये, तर लगेच सागर कारंडे सुरू झाला, आणि बरोबर ती त्यांची नस होती ती बिग बॉसनी पकडली. तर अशा पद्धतीने नॉमिनेट टास्क आहे आज. तर जो फसवी आहे का त्याच्यामध्ये काही असू शकत नाही, कारण की नॉमिनेशन टास्क मध्ये आज वोटिंग लाईन बंद असेल का चालू असेल